जेवढा ठाकरेंना त्रास तेवढा वरती ग्राफ. स्वर्गीय बाळासाहेबांनंतर आपण सहज शिवसेना गिळंकृत करू, हजम करू या भ्रमात मोदी शहा होते. शिंदेला हाताशी धरून प्रयत्न करून पाहिला, मात्र शिवसेना नरड्यात अडकली. आतही जाईना, बाहेरही येईना. खरी गंमत 2014 मध्येच झाली. सुरेश प्रभू यांना दिल्लीत आणण्यासाठी एक विमान पाठवले. त्यांना राज्यसभेवर घेऊन कॅबिनेट मंत्री केले. आता तरी शिवसेनेचा ग्राफ वरतीच जातोय पाहून शिंदेंना फोडले. प्रभू यांना वृद्धाश्रमात ढकलले. 2019 मध्ये युती करून ठाकरेंचे 59 उमेदवार मैत्रीत कुस्ती करून पाडले असे आता स्वतः मुख्यमंत्रीच सांगतात. यातूनच ठाकरेंचा ग्राफ समजतो. नितीन चंदन शिवे सांगतात, दरवाजा लावून लोक रडतात. दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या तारखांवर मोदी शहा बंद दाराआड मंथन करतात. शिवसेनेचा निकाल 50 वर्षांनी का होईना पण लावावाच लागेल. त्यानंतर इतिहास काय लिहिला जाईल? ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी वाचविले त्यांनीच शिवसेना गिळंकृत करण्याचा अघोरी प्रयत्न केला. शिवसेना मोठा विषय आहे. PhD करणारे वेडे आहेत काय? आता अभ्यासक्रमात प्रश्न येऊ शकतो, शिवसेनेची स्थापना कोणी व केव्हा केली? याचे उत्तर ठाकरेंना झालेला त्रास व त्यानंतर त्यांचा वरती गेलेला ग्राफ. कोणतीच गोष्ट सोपी नसते. प्रत्येक गोष्ट अवघडच असते. ती जेव्हा केली जाते तेव्हा ती सोपी होते. ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती. परंतु आता शिवसेना फोडण्याची गोष्ट जरी सोपी झाली असली तरी ती हजम करण्याची गोष्ट फारच अवघड आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मोदी शहा शिवसेना हजम करण्यात यशस्वी होतील काय, किंवा त्यांना त्यातून धडा मिळेल हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.